वांद्रे कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या. माझे पती धनंजय मुंडेंचं वार्षिक उत्पन्न 65 कोटी रुपये आहे. त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी ही खूपच कमी आहे. त्यामुळे 15 लाखांची पोटगी देण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली. यावेळी त्या बोलताना भावूक झाल्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा धनंजय मुंडेंवरती वरदहस्त असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केला. मला कलेक्टर ऑफिस आणि पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली. पोलीस कधी उचलून मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचे असाही आरोप त्यांनी केला. करुणा मुंडेंचा 18 वर्षाचा मुलगा श्री शिव यानं आई करुणा मुंडेंविरोधात सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली. माझे वडील हे बेस्ट नाहीत, मात्र त्यांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही. 2020 पासून आमचे वडीलच आमची काळजी घेत आहेत. वडिलांनी घर सोडल्यानंतर आईनं आम्हाला हकलल्याचा गंभीर आरोप श्री शिव धनंजय मुंडेंनी केला. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. तिनं घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असं जाणीवपूर्वक ठरवलंय आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या गोष्टी पसरवत राहिली असा गंभीर आरोप श्री शिव मुंडेंनी आई करुणा मुंडेंविरोधात केले. धनंजय मुंडेंवरील आरोप किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगानं कोणत्याही आरोपांवरती कोणताही निर्णय नाही. मात्र माहिती धनंजय मुंडेंच्या वकिलांनी तशी दिली आणि अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावरती कोर्टानं निकाल दिल्याचं वकिलांनी स्पष्टीकरण दिलं. धनंजय मुंडेंना खोटं बोलण्याची सवय आहे. मुंडेंच्या वकिलांचा दावा देखील खोटा आहे असा आरोप अंजली दमानी यांनी केला. तर फक्त मंत्रिपदाचाच नाही तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी दमानी यांनी केली. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती चालणाऱ्या पक्षात धनंजय मुंडेंसारख्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. तसंच मुंडेंनी नैतिकता म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं मत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलं. राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंवरती कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप कौटुंबिक न्यायालयानं अंशतः मान्य केल्यामुळे खळबळ माजली आणि कोर्टाच्या या निर्णयानंतर करुणा मुंडेंनी पती धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले. पोलिसांचा वापर करून दबाव आणणं, मारहाण, खोट्या केसेस दाखल करणं, तुरुंगात टाकणं असे आरोप करुणा मुंडेंनी केले. ते पैशाची दिली होती आणि ते माझ्या सोबत बोलला होता की कन्संट्रम करा, तुम्ही नाव हटवा आणि बायको नाही आहे, तू ते लिव्ह इन रिलेशनमध्ये आहे, तू असं मला साईन करून द्या. पण मी ते नकार दिला. तर सैफ अली खान हल्ला प्रकरण आणि या प्रकरणामध्ये आरोपी शरीफुलची फिंगरप्रिंट जुळलेली आहे. सैफच्या घरातील फिंगरप्रिंटशी आरोपीचे फिंगरप्रिंट जुळलेले आहेत. मुंबई पोलिसांना तपासामध्ये मोठं यश आलंय. एक मोठी बातमी, सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपी शरीफुलची फिंगरप्रिंट जुळली आहे सैफच्या घरातील फिंगरप्रिंटची आणि मुंबई पोलिसांना तपासामध्ये मोठं यश आलंय. काल ओळख परेड सुद्धा कोर्टामध्ये झालेली होती. त्यावेळी सैफच्या घरामध्ये काम करणारे कर्मचारी यांनी या हल्लेखोराला ओळखलं आणि आता जो शरीफुल आहे ज्यानं सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून हल्ला केला, चोरी करण्याच्या उद्देशानं गेला होता, जो आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याचे फिंगरप्रिंट्स सैफच्या घरातल्या फिंगरप्रिंटशी जुळलेले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांना या तपासामध्ये मोठं यश आलंय असं म्हणावं लागेल. अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्या सोबत आहेत. विवेक, काय याबद्दल माहिती? देखिए, इस पूरे मामले में आपको बताना चाहेंगे कि जो मुंबई पुलिस सूत्रों से जो जानकारी मिल रही है उस पर एक बड़ा अपडेट सामने आया है कि मुंबई पुलिस ने सैफ अली खान के घर से और आसपास से कई सारे फिंगरप्रिंट के सैंपल लिए थे. अभी ये फिंगरप्रिंट के जो सैंपल है वो जांच की जा रही है और सूत्रों से जो जानकारी मिल रही है कि कुछ फिंगरप्रिंट के सैंपल हैं वो आरोपी शरीफुल के हाथों के फिंगरप्रिंट से मैच कर गए हैं. तो एक बड़ा अपडेट है ये मुंबई पुलिस के लिए भी, क्योंकि बार बार सवाल खड़े किए जा रहे थे कि जो आरोपी पकड़ा गया है वो सच में सही आरोपी है या नहीं. लेकिन मुंबई पुलिस का पूरा दावा है कि जिस आरोपी को पुलिस से गिरफ्तार किया गया है वो वही आरोपी है जिसने सैफ अली खान के घर पर चोरी करने की कोशिश की और सैफ अली खान को हमला करने की कोशिश की. आपको बताना चाहेंगे कि कल ही जो आइडेंटिफिकेशन परेड होती है उसमें भी सैफ अली खान के जो 2 केयरटेकर हैं, स्टाफर हैं, उन्होंने भी शरीफुल की पहचान की है आइडेंटिटी परेड में भी. और ये दूसरा बड़ा अपडेट सामने आ रहा है कि फिंगरप्रिंट के कुछ सैंपल जो हैं वो शरीफुल से मैच कर गए हैं और पुलिस का मानना है कि ये सारी रिपोर्ट को मिलाकर वो
शरीफुल जो आरोपी है उसके खिलाफ एक वाटर टाइट केस बनाकर चार्जशीट फाइल करेंगे। बिलकुल विवेक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पुण्याच्या चाकण इथल्या औद्योगिक वसाहतीमधील अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी फडणवीस आणि अजित पवारांनी स्टेनगन हातात घेतल्याचं बघायला मिळालं। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू, महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर बघा, अशा शब्दात अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली। काळाची गरज ओळखून 2017 मध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मोनोपॉलिसी सुरू करण्यात आली होती आणि भारत शक्तिशाली बनतोय। क्षेपणास्त्राला लागणारे 60% पार्ट्स भारतात बनतात, हे केवळ पंतप्रधान मोदींनी राबवलेल्या धोरणामुळे शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। माझी 75% राजकीय कारकीर्द अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेली, असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं। त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सुनावलं। पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकिर्दीमध्ये झाला, पण माझं नाव घ्यायला महेशला काय झालं? शेवटी आपण महायुतीत आहोत हे याद राखा, असं अजित पवारांनी खडसावलं। अजित पवारांनी पुण्यामध्ये होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरनं पुणे पोलिसांना चांगलं झापलं। तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांवरती मकोका लावा, त्यांची शहरातून धिंड काढा, अशा थेट सूचना अजित पवारांनी दिल्या। लाडक्या बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घुमला आणि माझ्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चारीमुंड्या चित केलं। लाडक्या बहिणींनी निर्माण केलेल्या महालाटेत भले भले वाहून गेले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती टीका करत लाडक्या बहिणींचं कौतुक केलं। पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता, मात्र आता एक संस्था कमी करण्याचा भाजपचा डाव आहे आणि कोकण रेल्वेचा भारतीय रेल्वेमध्ये समावेश करायचा होता। आमच्या हक्काची कोकण रेल्वे वळवून दुसरीकडे नेणार असाल तर आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आम्ही संयमी आहोत, याचा अर्थ निभळत नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 315 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला। शिवरायांवरील वादग्रस्त विधानानंतर राजीनामा दिल्याची माहिती संस्थेनं दिली। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेतली। पुतळ्याच्या उभारणी संदर्भातील कामाचा आढावा घेत 10 फेब्रुवारीला पुन्हा सविस्तर बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी एक मोठी बातमी येते। पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं। पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकिर्दीमध्ये झाला, मात्र माझं नाव घ्यायला महेश लांडगेला नेमकं काय झालं मला माहित नाही, अशा शब्दात अजित पवारांनी आमदार लांडगेंना फटकारलं। आता महेशने बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे। 92 ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला? 25 वर्ष झाली। प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो। शेवटी आपण युतीमध्ये आहोत, ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका, एवढं काही कंजूसपणा दाखवू नका। मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाला मुंबईकरांकडून प्रतिसाद मिळतोय आणि या दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेने यावर्षी आणखी 25 आपला दवाखाना आणि 3 फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस आपल्या दवाखान्याची संख्या 275 पर्यंत जाणार आहे।
सीबीएसई मंडळानं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती सकाळी 10 वाजण्याआधीच पोहोचण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावरती 10 नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असं म्हटलंय. 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. म्हाडा दरवर्षी 30,000 घरांची सोडत काढणार आहे अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. कोकण मंडळाच्या सोडतीत ते बोलत होते. पुण्यामध्ये दिव्यांग दृष्टीहीन प्रवाशांना थांबा असल्याची माहिती मिळावी याकरता पीएमपीच्या बसमध्ये आता बझर सिस्टम बसवण्यात येणार आहे. 15 दिवसात ही यंत्रणा सर्व बसेसमध्ये बसवली जाईल. मध्य रेल्वेनं 2024-25 मध्ये 31 जानेवारी 2025 पर्यंत 67.11 दशलक्ष टन माल वाहतुकीची नोंद केली. यातून 7,217 कोटी 48 लाखांचा महसूल मिळाला. मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक पर्यंत विस्तारलेला मुंबई सागरी किनारा मार्ग सेवेत आलाय. मात्र हा मार्ग मुंबई पालिकेसाठी महागडाच ठरणार आहे. या मार्गाच्या देखभालीसाठी वर्षाला तब्बल 200 कोटी रुपये खर्च होणार असून पालिका निविदा काढणार आहे. राज्यामध्ये हमी भावानं होणाऱ्या सोयाबीनची मुदत संपल्यानंतर सोयाबीनचे दर गडगडले. सरकारी खरेदी बंद झाल्यानंतर सोयाबीनचा भाव 3,900 रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. बुलढाण्यातल्या खामगावातील जीएसटी कार्यालयातील तत्कालीन सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. भ्रष्टाचाराविरोधात बोलत असताना त्यांनी व्यापाऱ्यांकडे पैसे मागणाऱ्या जीएसटी तसंच आयकर विभागातील अधिकाऱ्यांची तक्रार करण्याचं आवाहन केलं. सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेतील गंभीर तफावत भरून काढून आदिवासी क्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगावात पंचवार्षिक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 1,820 जिल्हा परिषद शाळा असून त्यापैकी 74 शाळांमध्ये लोकसहभाग तसंच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. अजंठा फिल्म सोसायटी देवगिरी चित्रसाधनाद्वारा आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिवल संपन्न होतं. यात राज्यातनं 100हून अधिक शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या. तर अभिनेता गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक नितीन भास्कर यंदाच्या देवगिरी चित्रगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीतल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलंय. शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्वे प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नागपुरातील ताजबाग परिसरात बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न होताच पालिकेच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्यात. 3,000 कोंबड्यांना मारून पुरण्यात आलंय तर 180 अंडी आणि 1,000 किलोचं खाद्य नष्ट करण्यात आलंय. रायगडला पालकमंत्री नसल्यामुळे रायगडचा नियोजन आराखडा रखडलाय. त्यामुळे शासन योग्य ती पावलं उचलेल आणि रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल अशी आशा राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली. पुणे पालिका चांदणी चौकात छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलाय. चांदणी चौकात उभारण्यात येणारा महाराजांचा 60 फुटी पुतळा उभारण्यात आलाय आणि यासाठी 7 कोटी 60 लाखांचा निधी मंजूर झालाय. बारामती पुणे बारामती अशी लोकल सेवा सुरू करा अशी मागणी बारामतीकरांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंबईतल्या लोकलच्या धर्तीवर वेगवान गाडी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथे पुणे नाशिक महामार्गावरती खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यात बसमधील 50 प्रवासी जखमी झाले. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर इथे सर्वाधिक 37.2 सेल्सिअसची नोंद झाली. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत गेलंय. यानंतर राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी आहे. समरजित सिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वरिष्ठ पातळीवरती ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून फडणवीस यांच्याशी घाटगेंचे जवळचे संबंध आहेत. सहकार क्षेत्रात सुद्धा घाटगेंचं मोठं नाव आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सोडून घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीवरती तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवीन 2,400 मिलीमीटर व्यासाची तांसा जलवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. विविध दुरुस्ती कामं सुद्धा हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी जल अभियंता खात्याचे 44 अभियंते आणि 200 कामगार आणि कर्मचाऱ्यांनी 30 तास अविरत काम केलं. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर 19वा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणार आहे. पंतप्रधान 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावरती जात आहेत. यावेळी ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करतील.
अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस आणि दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 592,90,90,000 रुपये वर्ग झालेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. पुण्यामध्ये जीबीएसच्या तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यात मोरिया स्पर्श या सोसायटीतनं घेतलेल्या नळाच्या पाण्याचा नमुना जीबीएसच्या विषाणूनं बाधित असल्याचं एनआयव्ही अहवालात स्पष्ट झालंय. नांदेडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात महाविकास आघाडीतील अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान आगामी निवडणुका आपण महायुतीत लढणार आहोत, मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घेतला जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर दिलासादायक वातावरण होतं. पुढचे 2 दिवस मुंबईच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यामुळे दुपारी उन्हाच्या झळा बसण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. चंद्रपुरातील ब्रह्मपूर इथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय. राज्यात हमी भावानं होणारी सोयाबीन खरेदी मुदत संपल्यानंतर बंद झाल्यामुळे सोयाबीनचे दर गडगडलेत. हमी भाव 4,892 रुपये असताना खासगी बाजारात जेमतेम 3,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. देशातील सर्वात मोठं बंदर ठरणाऱ्या वाढवण आणखी एक शहर वसवण्याचं नियोजन आहे. बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारनं 13 गावातील 33.88 चौरस किलोमीटर क्षेत्रात विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवणजवळ आणखी एक मुंबई वसू शकेल. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठा निधी खर्च करावा लागतोय. ही बाब लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात आलेत आणि मुंबईकरांकडून दरमहा 100 रुपयांपासून 7,500 रुपये घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल केलं जाणार आहे. त्यानंतर एक मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र या योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी सुद्धा अर्ज केल्याचं पुढे आलं. या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. आता मुंबईतल्या 22,000 महिलांना लाडक्या बहिणींच्या यादीतनं वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत लाडक्या बहिणींची छाननी सुरू आहे आणि या छाननी दरम्यान 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतनं वगळण्यात आलंय. यापैकी काही महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, तर काही महिलांना स्वतः नोकरी करत असल्यामुळे त्यांना वगळण्यात आल्याची माहिती मिळते. खरं तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारनं काही निकष निश्चित केले होते. मात्र या महिलांनी हे निकष न पाळता सरसकट अर्ज दाखल केले. मात्र आता अशा महिलांवरती कारवाई सुरू झाली आहे आणि या महिलांकडनं पैसे परत घेतले जाण्याची सुद्धा शक्यता आहे. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी परभणीतनं निघालेला लाँग मार्च 17 फेब्रुवारीला मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचणार आहे. या मोर्चामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील घर खरेदीदारांना बिल्डरांकडून नुकसान भरपाईपोटी 200 कोटींहून अधिक रक्कम वसूल झालेली नाही. महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिलेले आदेश कागदावरतीच राहिलेत. पंढरपुरातील माघी यात्रेत भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून देण्यासाठी 5 लाख बुंदी लाडू आणि 50,000 राजगिरा लाडूची प्रसादाची निर्मिती करण्यात आली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली. विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी येणारा प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. पुणे महानगरपालिकेनं सलग 9व्या वर्षी मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय. आर्थिक वर्ष 2025-26च्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसून जुने दर जैसे थेच राहणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात 4 महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे. महामंडळानं कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी 2 सत्रात प्रत्येकी 1 महिन्यानं वाढवलाय. एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासासाठी मोफत फॅमिली पास दिला जातो. पुण्यात चालकांचं समुपदेशन, संवाद आणि प्रशिक्षण याचं फलित म्हणून पीएमपी बस अपघाताला ब्रेक लागलाय. अपघातग्रस्तांचं प्रमाण देखील लक्षणीयरित्या कमी झालंय. पीएमपी प्रशासनानं चालकांना योग्य मार्गावर आणल्यामुळे अपघाताचं प्रमाण घटलंय. एसटी नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत जीएसटी विभागानं इंडिगो कंपनीला 115 कोटी 86 लाखांचा दंड ठोठावला. जीएसटी विभागानं या संदर्भात आदेश जारी करत दंडाची कारवाई केली. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरती देखील उडान यात्रा कॅफे सुरू होणार आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या निर्गमनद्वाराजवळ यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
पुणे विमानतळावरती उतरणाऱ्या विमानांना आता मार्शलिंगची आवश्यकता भासणार नाही, कारण पहिल्यांदाच विमानतळ प्रशासनानं स्मार्ट व्हिज्युअल डॉकिंग मार्गदर्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कोणत्या पार्किंग बेवरती विमान घेऊन जायचं, एरो ब्रिजसाठी कुठे थांबायचं हे वैमानिकाला समजणार आहे. देशभरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांना गंड घालण्याचं प्रमाण वाढलंय. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं पावलं उचलली असून I4Cच्या माध्यमातून देशातील सायबर गुन्हेगारांच्या 77,000हून अधिक क्रमांकाचा शोध लावून त्यांचा व्हॉट्सअप ब्लॉक केलाय. जानेवारी महिन्यात 1940 नंतरचे सर्वाधिक विक्रमी तापमान नोंदवलं गेलं. ला निनामुळे जागतिक तापमान कमी होतं. 2024च्या पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष म्हणून हे नोंद केलेलं आहे. अशातच 2025 मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाडीला एकूण 19 डबे असतील. ट्रॉम्बे येथील टाटा पॉवरच्या युनिट क्रमांक 5 बंद. मुंबईला पुन्हा 500 मेगावॅट विजेचा पुरवठा सुरू करण्यात आलाय. 23 सप्टेंबर 2024ला केबल व्हॉल्टमध्ये आग लागल्यानंतर या युनिटमधनं वीज निर्मिती बंद करण्यात आली होती. पुणे पालिकेनं बांधकाम परवानगी दिल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना उत्खननासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. मात्र आता पालिकांचे सर्व परवाने जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच महाखनिज या पोर्टलशी जोडले गेले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कठोर धोरणामुळे बँकांचं कर्ज वितरण काही प्रमाणात थंडावले. मात्र सोनं गहाण ठेवून कर्ज घेण्याचं प्रमाण 72% गेलंय. राज्यातील कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी महायुती सरकार आता शेतकऱ्यांना पाणंद रस्ते बांधून देणार आहे. विशेष म्हणजे पाणंद आणि शिवरस्त्यांची मोजणी सरकारी पैशातनं होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये भांडणं होऊ नयेत यासाठी पोलीस संरक्षणाचा खर्च सुद्धा सरकार करणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8,863 शाळांमधील 1,09,111 जागांकरता तब्बल 3,05,828 अर्ज आलेत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईनद्वारे प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. महापालिका शाळांचं मिशन संपूर्ण या योजनेतून यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या योजनांना स्थान देण्यात आलंय. येत्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकरता राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC उपक्रम सुरू केला जाणार आहे. सीबीएसई मंडळानं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती सकाळी 10 वाजण्याआधीच पोहोचण्याच्या सूचना केल्यात. परीक्षा केंद्रावर 10 नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही असं म्हटलंय. 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. म्हाडा दरवर्षी 30,000 घरांची सोडत काढणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. कोकण मंडळाच्या सोडतीत ते बोलत होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अधिसूचित क्षेत्रातील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरील मक्ता, भाडेतत्वावरील मालमत्ता, रिक्त भूभाग आणि इतर सर्व मालमत्तांचं हस्तांतरण आता पालिकेऐवजी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून केलं जाणार आहे. मुंबई झोपडपट्टी भागातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतलाय. मात्र या आस्थापनांतर्फे कर आकारणी करण्यात आली तरी देखील संबंधित अनधिकृत व्यावसायिक आस्थापना अधिकृत ठरत नाही असं महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय.